तर मी नाही करत आहे, लीड माझे बाबाच करतात. मी फक्त त्यांची फ्रंटवर तर तुम्ही दिसतायत. फ्रंटवर नाही, मी मी बॅकएंडमध्येच काम करते. मी जास्ती करून फक्त मदत करायला म्हणून ग्राउंडवर उतरले आहे माझ्या पार्टीची, माझ्या बाबांची आणि आमच्या उमेदवारांची. तुम्ही निवडणूक नाही लढवत यावेळेस? नाही नाही कार्यकर्त्यांचा आग्रह होता की तुम्ही निवडणूक लढावी. ठीक आहे, असं नसतं. आमचे कार्यकर्ते खूप वर्ष आमच्याबरोबर जोडलेले आहेत, आमची कामं करत जात आहेत. लोकांची पण एवढ्या वर्ष त्यांनी कामं केली आहेत, तर त्यांना चान्स द्यायचं हे महत्त्वाचं होतं. तर त्या हिशोबाने आम्ही डिसाईड केलं की त्यांना चान्स द्यायचा आणि मी नाही लढायची. तुमचा निर्णय की बाबांनी सांगितलं होतं की नाही यावेळेस नाही? नाही नाही, माझाच निर्णय होता आणि बाबा पण माझ्या निर्णयाला हे अग्री होते, कारण त्यांचं पण हेच म्हणणं आहे. ते पण त्यांच्याकडे काही राजकीय अनुभव नव्हता, त्यांच्या फॅमिलीमध्ये काही कोणी राजकीय नव्हतं, तरी त्यांनी आज राजकारणात एवढं मोठं नाव कमवलं आहे, कारण पवारसाहेबांनी त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी दिली, एक संधी दिली, ते राजकारणात नसूनही. तसंच त्यांनाही काही कार्यकर्ते पुढे त्यांचे नेते घडवायचे आहेत, म्हणून ह्या हिशोबाने आम्ही ठरवलं की आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. पण असं काय आहे की आपण अशा वेळेस बोलतो ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 उमेदवार देण्यात आले आहेत. असे अनेक भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे नेते आहेत ज्यांनी कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी दिल्या आणि तुम्ही लढत नाही आहात. म्हणजे काय, ठीक आहे तुम्ही सांगतायत की कार्यकर्त्यांचा आग्रह वगैरे, पण तुम्हाला नाही का वाटत की आता वडील आमदार आहेत, मंत्री झाले आहेत, काय प्रभाव आहे, सेफ मतदारसंघसुद्धा आहे, त्यामुळं ही चांगली वेळ होती काय, हीच ती वेळ होती? नाही, आम्ही पॉलिटिक्स हे ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघत नाही. आमच्यासाठी पॉलिटिक्स म्हणजे लोकांची सेवा करण्याची एक साधन आहे. तर हेच लक्षात ठेवून आम्ही असं ठरवलं की मी नाही लढायचं इलेक्शन.